नमस्कार प्रेक्षक हो, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. सेनापती बापट रस्त्यावरून एक जलवाहिनी ही फर्ग्युसन महाविद्यालयाच्या पाण्याच्या टाकीला जोडण्याचं काम सुरू असताना त्यामध्ये काही तांत्रिक दोष आला आणि पाण्याच्या चिळकांड्या सातत्यानं उडू लागल्यात. त्यावेळेला महापालिके प्रशासनानं सांगितलं की टाकीतलं राहिलेलं पाणी जे जोडण्या कामाच्या उपयोगाचं नाही ते रस्त्यावरती येत आहे. पुणे वृत्तदर्शनने टिपलेली ही चित्र. बघा बघा पाणी बघा बघा पाणी त्या कॅमेरे घ्यायचं बघा 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 पाणी बघा. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. पुण्यातील मेट्रो सुरू झाली, पण पार्किंगचं काय? मेट्रो स्टेशनच्या खाली असणारं पार्किंग हे मेट्रो प्रवाशांकरता की बाहेरच्या प्रवाशांकरता हा गंभीर प्रश्न आहे. पुण्यातील गरवारे महाविद्यालयाच्या दोन्ही फुटपाथच्या बाजूला पार्किंग दिलेलं आहे, पण एका ठिकाणी मेट्रो पार्किंग असा बोर्ड नसल्यामुळे सामान्य लोक पार्किंग करतात आणि मग पोलिसांची गाडी येऊन तिथनं गाड्या उचलून घेऊन जातात. त्या बाबतीत पुणे वृत्तदर्शनाने टिपलेली ही माहिती. पुणे शहरामध्ये शांतीलाल सुरतवाला एक वेगळं व्यक्तिमत्व. हे पुण्याचे महापौर होते. त्याचप्रमाणे गिरीश बापट, अंकुश काकडे आणि शांतीलाल सुरतवाला या तिघांनी मिळून महापालिकेत 10 ते 15 वर्ष नेतृत्व पुण्याचं केलं. त्यामध्ये पक्षीय द्वेष भाव त्यांनी कधीही येऊ दिला नाही. आणि गिरीश, अंकुश आणि शांतीलाल अशी गॅस नावाची त्यांची एक तिघांची मिळून योजना होती आणि प्रत्येकजण ते काम एकमेकांच्या मदतीनं नागरिकांचं करून देत असे. शांतीलाल सुरतवाला ही फॅमिली पुण्यामध्ये सुपारी, तंबाखू, जर्दा, पानविड्याचं सामान हे विकण्यात अग्रेसर होतं. सुरतवाला हे मूळ सुरतचे जरी असले तरी पुण्याशी त्यांचं 100 वर्षाचं नातं. पुणे शहरात ते आले. अनेक सुरतवाले, त्यांच्यातले कोणी लेखक, कवी परदेशामध्ये गेले, अमेरिकेत राहिले, परत पुण्यामध्ये आले. पण ही सुरतवाला फॅमिली अतिशय बुद्धिमान आणि त्यामुळे पुण्याचं नेतृत्व करण्याकरता शांतीलाल सुरतवाला यांनी कसब्यातनं आमदारकीची निवडणूकही लढवली होती. शांतीलाल सुरतवाला महापौर असताना अनेक विविध प्रकारचे उपक्रमही त्यांनी केले. आज त्यांना दीर्घ आजारांनी ग्रासलं आणि त्यातच त्यांची प्राणज्योत माळवली. पुणे वृत्तदर्शनतर्फे त्यांना मानाचा सलाम. परवा फार राग आला होता, चिडलो होतो. आता राग येत नाही, आता दुःख होतंय. आणि राष्ट्रवादी पक्ष नाही फुटला, राष्ट्रवादीचे नेते फुटले. राष्ट्रवादी नाही फुटली हो. शरद पवारांच्या पाठीशी भक्कमपणाने उभं राहून मतदान करणारा मतदार आजही राष्ट्रवादी बरोबर आहे. तडजोडच नाही, नेते फुटले. आणि म्हणून पुन्हा साहेबांना प्रचंड ताकदीने काम करावं लागेल याचं मला दुःख होतंय. एवढ्या मोठ्या आजारातून बाहेर पडलेला माणूस वयाच्या 83व्या वर्षी परत एकदा महाराष्ट्र पिंजून काढायची भाषा करताना दिसतोय, याचा आनंदच आहे. पण यातना सुद्धा आहेत.